फुले निकिताशी वरू कयस्याला बाप रुक्मादेवीवर विठ्ठल अर्पिला फुले निकिताशी वरू कयस्याला माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आशीर्वाद द्यावा नवविधा काय बुद्धी द्यावे माझे हाती संतजनी कामले तुमच्या पाच्या उत्तरे न खरे भवन नवविधा काय बुद्धी द्यावे माझे हाती संतजनी ठाकलो से द्वारी उभायात व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार कधी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे दान पंढरीचा वार कधी वारी शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो पुढे भार बोलू काही आपले पाहिली तिथं विसरतो हरी राबुआ आपुल्या शरणागतावा होतनया चित्त द्यावे असो ठावी तुम्हाची आपुल्या शरणागतावा तुका म्हणे कृपा सिंधू जिन बंधू के सेवा आपुल्या
देवते साधू संत मानवला माझा हरते ज्ञान राजा लोकने ज्ञान जगे ज्ञानाची कोणी अवतार पांडुरंगा नाव शिवे ज्ञानी हरते ज्ञान राजा महाकैवल तेजा देवते साधू संत मानवला माझा हरते ज्ञान राजा गट्टा गुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी टकची ठेली आरती ज्ञान राजा कैवल तेजा शिवते साधू संत मानव वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखली आम्हा आरती तुकारामा रघुवीर सागरात आशान राहिले तैसे तुकोबाचे भंग रक्षिते आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखली आम्हा आरती तुकारामा तुझदा तुला नेशी ब्रह्म तुकाशी रामेश्वरी मस्त्र केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखली आम्हा आरती तुकारामा हॅलो थांबा मागे सरा चला गणेश महाराज हंगे आणि आत्मार महाराज कुटे शास्त्री यांची फुगून थांबा दर्शन नंतर या माऊली हो माऊली मागे सरा ना थोडं चला गणेश महाराज चला सर्वांची इच्छा आहे जरा चला पिणे करू थांबा पिणे करूया मागे आपला दिल्लीचा भूषण आत्मारामचे कुठे शास्त्री या ठिकाणी फुगडी खेळत आहेत सर्वांनी टाळ्या बघा स्वागत करा वा वा हा टाळकरी हाना टाळे उडे हात हा दत्त पाटील खोळे चला भरत पाटील हांडे लवकर चला चला शंकर पाटील या फुगडी खेळायला चला चला भरत भाऊ चला लवकर जोरात एकदा टाळी वाजवा चला चला चालक मालक ड्रायव्हर क्लीनर शिवेकरी मंडळी गाड्यांवरती हजर राहायचे वळकडच्या गाड्या घालायच्या चला परशुराम गरे चला पवार राजू चला गाडगे पाटलाच्या गाडीचे ड्रायव्हर क्लीनर त्याचप्रमाणे खिलारेवाच्या गाडीचे ड्रायव्हर क्लीनर शिवेकरी मंडळी गणेश परशुराम राजू
वळकट्या खोलायच्या आणि भाविकांच्या वळकट्या व्यवस्थित काढून द्यायच्या. त्याचप्रमाणे दांडू पालघर सातपाडी मुरबा येडवण कुलाबा कपरेड कोळी बांधव सर्वांनी आपल्या वळकट्या गाडीजवळ जाऊन घेऊन जायचे. सर्व वळकट्याच्या गाड्याचे ड्रायव्हर क्लिनर सेवेकरी मंडळी गाड्या खोलायच्या ताबडतोब आता. भाविकांच्या वळकट्या काढून द्यायच्या. चार्जिंग मध्ये मंडळी प्रवचन सुरू होणार आहे. तुम्ही सगळी गावात इकडे तुम्ही पाहुणे आले 5 गप्पा चालू होत्या तुमच्या. चार्जिंग बंद करून टाकू. शांततेचं आवाज नाही करायचा या ठिकाणी. सगळ्यात शेवटचा आपली शूटिंग चालू आहे का? शूटिंग चालू आहे.
तंबू सेवेकडे एक तंबू पाठवायचे नारायण पुढे ताबडतोब द्यायची. चार्जिंग मध्ये सर्वांना थोडं थोडं चार्जिंग करू द्या. प्रत्येक डबे स्पीकरच्या गाडीला यायचे. गायकवाड साहेबांची मोटरसायकल कुठे? राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य गोविंद बाबा महाराज की जय. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला हे. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत सुंदर सोपा ज्या भगवंताच्या वारीला आपण सर्व वारकरी मंडळी त्याच परमात्म्याची भावना अंतःकरणामध्ये घेऊन भजन करत करत जात आहोत. त्या परमात्म्याबद्दल वर्णन करणारा त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं दातृत्व, त्या देवाचं धावकत्व, त्या देवाचं भक्तासाठी जे काज असतं धावकत्व त्याचं चिंतन व्यक्त करणारा, पंढरपूर क्षेत्राचं माहिम्य व्यक्त करणारा आणि भक्तासाठी धावून येणारा तो परमात्मा कसा आहे याबद्दल या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज भाव व्यक्त करत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा आळंदी श्री क्षेत्र आळंदी तर श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा वैकुंठवासी प्रातस्मरणीय समाजयोगी गौरीवर्य गोविंद महाराज केंद्रे दिंडी संस्थान नंबर 43 या दिंडीतील सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी, सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, सर्वच क्षेत्रातील आपापल्या परीने सेवा करणारे सेवाभावी सर्व सज्जन महात्मे, सज्जन मंडळी, व्यक्तिमत्व या दिंडी सोहळ्यामध्ये असतंय. ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यातील ज्याला माळीमध्ये सर्वात मोठा मणी त्याला गुरुमणी म्हणतात, शिरोमणी म्हणतात, तसा वारकरी संप्रदायामध्ये हा जो ज्ञानोबरांचा पालखी सोहळा आहे या सोहळ्यातील गुरुवर्य गोविंद बाबांची दिंडी म्हणजे हा गुरुमणी आहे. कुठूनही पाहिलं तरी झेंडा दिसला ओमचा की ही केंद्रे बाबांची दिंडी आहे.
अशी सुंदर आणि दिंडी या ठिकाणी प्रतिवर्षी आपण करतो, चालतोय, नामचिंतन करत चालतोय. माझ्या वाट्याला अचानक सेवा दिली गुरुवारी हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रे. बाबांनी सांगितलं, महाराज थोडा वेळ सेवा करा. वारीमध्ये किती बोललं, काय बोललं याला महत्त्व नाही, फक्त बोलले का याला महत्त्व आहे. आणि हा भाव ठेवून आपण या ठिकाणी शास्त्री महाराजांच्या जवळ दर्शनाला गेलो. तर शास्त्री महाराजांना विचारलं, आज कशावर चिंतन झालं पाहिजे. शास्त्री महाराज बोलले, मी अभंगावरच बोललो. म्हटलं, मग तुम्ही शास्त्री जर अभंगावर बोलला तर मग मी अभंगावरच बोलतो. म्हणून अभंगच घेतला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय भगवंताचं ब्रीद वाक्य सांगतायत. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. स्मरण करण्याकरता योग्य काय आहे मानवी देहाला आल्यानंतर याचं चिंतन करून आपण थांबतोय. माणसाने काही गोष्टी स्मराव्या आणि काही गोष्टी विस्मराव्या, म्हणजे काही गोष्टी विसराव्या आणि काही गोष्टी विसरू नये. विशेषतः 5 गोष्टी माणसाने तत्क्षणी विसराव्या आणि 5 गोष्टी कंठात प्राण आहे तोपर्यंत विसरू नये. 5 गोष्टी तात्काळ विसराव्या, त्यांचं स्मरण करू नये, त्या पुढे आणू नये, त्या समोर आणू नये, पुन्हा पुन्हा त्यांना आठवण करू नये, त्या विसराव्या, त्याच्यावर पडदा पाडावा. 5 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे, माणसाने निंदा करणं विसरावं. निंदा करते काय, तुकोबराय सांगतात, कपडे धुत असताना आपण साबण लावतो, साबण हा कपड्याचं मळ घालवतो. जशी आपण ज्याची निंदा करतो, निंदकाचे तोंड साबणाची वडी. आपण ज्याची निंदा करतो त्याचे आपण आणि पाप नष्ट करतो, त्याचे पाप घालवण्याचं काम न पैसे घेता न बोल घेता करतोय. याकरता माणसाने निंदा करू नये. निंदा करू नये, पण भाव असा आहे की माणसं दुसऱ्याची निंदा करण्याकरता चौकात उभे राहून निंदा करतात, 4 चौघात जाऊन निंदा करतात. आणि चांगलं जर काम केलं असेल तर एकांतात सुद्धा त्याचं नाव काढत नाही. ही माणसाची धारणा आहे. पण अंतःकरण माणसाचं एवढं मोठं असावं, एखाद्याने चांगलं कार्य केलं असेल तर 4 चौघात जाऊन चौकात त्याचा नामोल्लेख करावा. आणि एखादा वाईट कर्म घडलं असेल, चूक झाली असेल तर आपण त्याला एकांतात जाऊन समज द्यावी. पण याच्या विरुद्ध होतं आहे, व्यवहार याच्या विरुद्ध माणूस करतो आहे. एखाद्याचं वाईट असेल तर चौकात जाऊन आपण चघळत बसतो, तो असा, ती तशी, त्याने असं केलं, तिचं तसं झालं. हे चौकात जाऊन त्याचा निंदनीय शब्द आपण निंदा करतो आहे. आणि चांगलं काम असेल तर आपण मुखातून काढत नाही, गुणगौरव करत नाही. गुणगौरव करण्याकरता अंतःकरण मोठं असावं लागतं. त्याकरता ज्याचं आपण गुणगौरव करतो, एखाद्या मुलाने चांगले मार्क्स पाडले, त्याच्या पाठीवर जर आपण थाप मारली, त्याला आयुष्यभर जगण्याकरता, अभ्यास करण्याकरता जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा आपल्या आशीर्वादाने, आपल्या थाप मारण्याने मिळते. एक कविता होती बघा, तू लढ, ऐक नाही, कणामध्ये तू लढ, माणसाने लढ, त्याला आपण आशीर्वाद द्यावे. अर्थात विषय असा आहे, निंदा माणसाने विसरावी, निंदा स्मरणात आणू नये. निंदेमुळे आपल्यालाही पाप लागतं, आपल्यालाही दोष लागतो. याकरता निंदा करू नये. कबीर महाराज सांगतात, निंदा कुणाची करू नका, निंदा कुणाची करू नका. निंदा करायचीच नाही. निंदा करणे, कमीत कमी निंदा करण्याचा माणसाने आणि वारीमध्ये प्रण करावा. कमीत कमी माझ्याकडून निंदा होईल. आपण एकाएकी बंद होणार नाही, पण कमीत कमी निंदा होईल असा माणसाने प्रयत्न करावा. माझ्यासह आपण सर्वांनी कमीत कमी निंदा. पुढे सांगितलं, कोणती गोष्ट विसरू नये. पैशून्य. पैशून्य म्हणजे एखाद्याचं वर्म, ज्याला म्हणतात नाजूक बाजू, वीक पॉईंट, माणसाने तो विसरावा. पण होतं काय, एखाद्याची कमकुवत बाजू माहीत झाली की माणूस कमकुवत वेळ आली की ती पुढे आणतो आणि त्यालाच कमकुवत बाजू आणतात. माणसाने एकमेकाचा बद्दल वर्म जर माहिती झालं, ते वर्म आपण 4 चौघात आणू नये, ते विसरून जावं. नाही, तो असा, त्याचं मला माहिती आहे, हे वर्म पुढे आणू नये, वर्म विसरावं. या 2 गोष्टी माणसाने जीवनामध्ये विसराव्या. पहिलं निंदा, दुसरी गोष्ट पैशून्य, माणसाने विसरावं. तिसरी गोष्ट आहे, माणसाने अपकार विसरावा. कोणी जर आपल्यावर अपकार केला असेल तर आपण तो कधी स्मरणात आणू नका. अपकाराची भावना, आपण अपकाराने करण्याचा आपण कधी मनात विचार करू नका. ती भावना काय येते, समोरच्याने जर आपल्याला कधी अपकार केला तर आपण ती स्मरणात ठेवल्यानंतर प्रतिकार म्हणून, आपल्याला प्रतिशोध म्हणून आपण अपकार करण्याचा प्रयत्न करतो. अपकार करू नये. माणसाने अपकार विसरावा, तत्क्षणी अपकार विसरावा. पण माणसं अपकार विसरत नाही, ते समोर आणतात. त्यामुळे अपकार करण्याची भावना माणसाची वाढते.
तिसरी गोष्ट आहे अपकार विसरावा. पहिली निंदा विसरावी, पैशून्य विसरावं, अपकार विसरावा. चौथी गोष्ट आहे माणसाने ज्ञान विसरावं. आपल्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा विसरायला सांगितलं. जाणोनी नेणते करी माझे मन. ऐका नाही, माणसाने ज्ञान विसरावं. एक चाकण क्षेत्रामध्ये साधू राहत होते, संन्यासी, प्रकांड पंडित, काशीला 12 वर्ष अभ्यास केलेले, विद्वत प्रचूर. पण लोक भेटायला गेले, चर्चा करायला गेले की ते भिंतीकडे तोंड करून आणि बसलेले असायचे. तर विचारलं, महाराज तुम्ही एवढं ज्ञान प्राप्त केलं, सर्व शास्त्राचं तुम्हाला अध्ययन आहे, प्रकांड पंडित आहात तुम्ही भिंतीकडे तोंड करतात आणि बसतात, काय कारण आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी जे ज्ञान प्राप्त केलं आहे भगवंताचं चिंतन करताना मला ते आडवं येत आहे, त्यामुळे ते आडवं येऊ नये त्या ज्ञानाला विसरण्याकरता मी भिंतीकडे तोंड करतोय आणि देवाला विसरण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञान विसरावं. माणसाला ज्ञान, एखाद्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त झालं कोणत्याही क्षेत्रातलं म्हणजे त्याला वेगळे हातपाय फुटले असं नाही. ज्ञानी व्यक्ती जर ओळखायचं असेल जगामध्ये तर सर्वात सोपी खूण शास्त्राने सांगितली आहे. ज्ञानी व्यक्ती ओळखण्यासाठी, गुणी व्यक्ती ओळखण्यासाठी शास्त्राने खुणा सांगितल्या आहे. त्या खुणा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ज्ञानी व्यक्ती कोण आहे? विद्या विनयेन शोभते. बस ज्ञानी ओळखायचा. जो विनम्र झाला, जो जेवढा नम्र झाला, जेवढा साधा झाला तेवढा तो ज्ञानी आहे असं समजायचं. विद्या विनयेन शोभते. हो, विनयाशिवाय, नम्रतेशिवाय विद्या शोभत नाही. याकरता ज्ञान हे माणसाला नम्र करतं, ज्ञान हे माणसाला नम्र करत असतं. याकरता विद्या आपल्याला कळते, हा विद्वान आहे. हो, नम्र झाला समजायचं, नम्र झाला भूता. विसरावे, ज्ञान विसरावं. जर ज्ञान जर राहिलं, विसरला नाही तर पुढे होतं काय? ज्ञानाच्या पाठीमागे काय येतंय? नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. याकरता ज्ञान विसरावं. किती गोष्टी सांगितल्या विसरण्याच्या? 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट कोणती? तर देह विसरावा. काय? देह विसरावा. देहाचा विसर पाडीमज. ऐका नाही, आपल्या देहाचा विसर पडावा. का? या 4 गोष्टी ज्याच्या अनुषंगाने राहतात त्याला म्हणतात देह. तो देहसुद्धा विसरण्याकरता सांगितला. देह विसरला पाहिजे. हो, देह विसरावा. या 5 गोष्टी माणसाने विसराव्या. बरं, 5 गोष्टी विसराव्या, पण याच्या अपोजिट विरुद्ध काय? काय विसरू नये ते सांगा ना. काय असतंय? अंधार घालवला की प्रकाश आहेच, अज्ञान गेलं की ज्ञान आहेच. तसं विसरलेल्या गोष्टी विसरल्या की मग आपल्याला काय स्मरायचं आहे ते लक्षात येणारच. म्हणजे काय गोष्टी स्मराव्या? 5 गोष्टी पुन्हा माणसाने लक्षात ठेवा, विसरू नये. पहिली गोष्ट, माणसाने जन्माचं दुःख विसरू नये. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्माचं दुःख माणसाने विसरू नये. हो, किती दुःख आहे. जन्माचं दुःख कसं आठवावं? क्षणाक्षणाला जन्माचं दुःख आठवावं. कसं आठवावं याकरता ज्ञानोबरांनी सांगितलंय, डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. ज्ञानोबराय सांगतात, डोळ्यामध्ये जर एखादा बारीक कण गेला खड्याचा, मातीचा, तर माणूस तो आषाढी वारी होईपर्यंत काढतात का? कण, हरळ म्हणजे आपली ही गवताची हरळ म्हणतात ज्ञानोबराय. हो, बारीक गवत, खडा एकदम बारीक नाजूक खडा कण गेला तर माणूस तो तात्काळ काढतो. त्याची कायम तो खुपतो. तो काढताना माणूस क्षणाक्षणाला माणसाला त्रास होतो. त्याचं स्मरण ठेवतं. तर जन्माच्या दुःखाचं माणसाला तेवढं स्मरण पाहिजे. जन्म दुःख एवढं स्मरावं. डोळं हरळलं मिळे, घाई कोत न जिरे. डॉक्टर ऑपरेशन करताना जर ते शस्त्रमध्ये राहिलं तर माणसाला ते सहन होत नाही. ते खुपतं, दुखतंय, त्रासदायक होतो. क्षणाक्षणाला माणसाला वाटतं हे बाजूला निघावं, शरीरात थांबू नये. हे जसं वाटतं ना क्षणाक्षणाला, तसं जन्माचं दुःख आपल्याला क्षणाक्षणाला वाटलं पाहिजे. जन्माचं दुःख आहे का? जन्मतेने प्रसंगे काय त्रास आहे ज्ञानोबराने पुढे लिहून ठेवलं आहे. काय सांगितलं ज्ञानोबराने? ज्या आईच्या गर्भात राहिला, हो, कुचस्वेदू. काय सांगितलं ज्ञानोबरायांनी? मूत्ररंध्रे निघाला. ऐका नाही, ज्ञानोबराय सांगता मूत्ररंध्रे निघाला. आणि असा जो आईच्या गर्भात राहिलेला गर्भ आहे, आईच्या गर्भाबद्दल मदल समता सांगते एवढा दुर्गंधयुक्त आहे, असा हा गर्भ आहे. या गर्भामध्ये हा आहे. आणि जन्माला येताना प्रसूती वेदना आणि प्रसूतीच्या काळात आपल्याला झालेलं दुःख आहे. माणसाने ते जन्माचं दुःख विसरू नये. 1 नंबर जन्म दुःख आहे, विसरू नये. दुसरं, मरणाचं दुःख विसरू नये. मरणाला विसरू नये. 2 बात को मत भूल जो चाह निज कल्याण, नारायण एक मौत को दूजे श्री भगवान. माणसाने मरण विसरू नये. जो मरण विसरला तो पापाकडे जातोय. आणि ज्याने मरण डोळ्यासमोर ठेवलं तो पापाचरण त्याच्याकडे होत नाही. माणसाने मरण विसरू नये. काय झालंय?
एका राजाला राज्यकारभार करत असताना जास्त विषयासक्त असल्यामुळे, त्याने विषयाचा जास्त भोग घेतल्यामुळे काही दिवसांनी त्याच्या शरीरामध्ये विकृती निर्माण झाली आणि कामभावना नष्ट झाली आणि नपुसकत्व त्याला आलं. वास्तविक राजाला नपुसकत्व आलं ही गोष्ट प्रजेला कळाली आणि राजाच्या मनामध्ये असा सल होऊ लागला, जर प्रजा माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली तर मला हे दुःख वाईट आहे, कसं करावं. सहन होत नव्हतं राजाला. प्रजा कुजबूज करायची. राजा दिसला की प्रजा कुजबूज करते. हा राजा नाही आहे, हा पौरुष नाही आहे, पौरुषहीन झालेला आहे, नपुसक झालेला आहे. राजाला ते एक दिवस असं वाटलं, यापेक्षा मेलेलं बरं, अपमानापेक्षा मरण बरं. पहाटे पहाटे अति वेगवान घोड्याचा आश्रय राजाने केला. एक दोर घेतला आणि जंगलात जावं आणि आत्महत्या करावी, गळफास घ्यावा. पहाटे निघाला, सकाळी जंगलामध्ये गेला. एका उंच अशा झाडावर राजा चढला, तो दोर बांधू लागला. तेवढ्यात राजाच्या कानावर एक घंटेचा आवाज आला, मंदिरातली घंटा. राजाने विचार केला, तर मंदिर वगैरे असावं, आश्रम दिसतोय, बघावं. अजून उंच गेला वरच्या फांदीवर, ते कळस दिसतो सोजवळा. ऐक नाही, दूरवर कळस दिसला. राजाने विचार केला, चाललोच ना देवाच्या घरी, देवाचं दर्शन तरी करून जाऊ. चाललोच ना मरायला, जाऊ आता, काहीतरी मंदिर वगैरे दिसतंय, आलंय कानावर नाद, जावं. राजा उतरला. तिथे समोर गेला रस्ता शोधत, तिथं आश्रम होता. त्या आश्रमाच्या बाहेर एक यज्ञकुंड होता, धुनी पेटलेली होती आणि एक साधू महाराज, संन्यासी महाराज, 4 बोटाची लंगोटी, मैयाच्या परिक्रमाला जे असतात ती मंडळी पाहता, ती बसलेलं आहे, कौपिनवंत खलु भाग्यवंत, आपल्या मस्तीत आहे. राजाने जवळ जाऊन साधू महाराजांचं दर्शन घेतलं. साधूने तिरप्या नजरेने राजाकडे पाहिलं आणि साधूच्या तोंडातून वाक्य निघाले, राजा, अरे तू राजा दिसतोय. काय बोलले? तू राजा दिसतोय. राजाने ओळखलं, महाराज विद्वान आहे, हुशार आहे. महाराज तुम्ही कसं ओळखलं? अरे तुझा चेहरा सांगतोय. कारण माणसाचा चेहरा हा लपत नाही, तो किती पाण्यात आहे, उथळ पाण्यात आहे का खोल पाण्यात आहे, असली आहे का नकली आहे, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, हे सर्व चेहरा सांगतोय. चेहरा माणसाचा लपवत नाही. आणि राजचिन्ह चेहऱ्यावर पाहिले, अरे तुझ्या चेहऱ्यावरची राजचिन्ह सांगता तू राजा आहे, पण तुझा चेहऱ्यावरची विमनस्क भाव सांगताय की तू काहीतरी शरीराला घात करण्याकरता आलेला दिसतो, देहदंड करण्याकरता आलेला मला वाटतंय. बोल राजा. राजाच्या मनातलं बाहेर आलं, साधू खरे आहे आणि त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं. साष्टांग दंडवत घातला श्री संतांची. साधूने सांगितलं, उठ राजा उठ. म्हणजे झालं काय? राजाने सांगितलं, अति काम भावना, अति काम भोगल्यामुळे माझ्या शरीरातली विकृती आली आणि काम भावना नष्ट झाली, नपुसकत्व मला प्राप्त झालं, सर्व प्रजेला माहिती झालं आणि ती प्रजा मला आणि अपमानास्पद पाहते, नाव ठेवते. काय करावं? म्हणून मी अपमान म्हणून प्राणत्याग करण्याकरता आलोय. साधूने सांगितलं, काळजी करू नको. त्या यज्ञकुंडामध्ये यज्ञ पेटलेला, ते लाकडं पेटलेले, त्यातलं एक मूठभर भस्म साधूने उचललं, त्यातलं एक चिमटी भस्म घेतलं, राजाच्या हातावर ठेवलं. राजा हे खा, तुझं काम होईल. राजाने ते भस्म आणि चिमटीभर भस्म खाल्लं आणि मूठभर भस्म साधूने त्याच्यासमोर खाल्लं. राजा घरी आला. त्याच्या शरीरामध्ये जी विकृती होती ती विकृती राहिली नाही, कामोत्पन्न झाला, राजा बेफाम झाला. पण रात्रीतून राजाच्या मनात एक भाव बदलला. सकाळी राजा विचार करतो, पहाटे, अरे एक चिमटीभर भस्म खाल्लं तर मी एवढा बेफाम झालो, त्यांनी साधूने तर मुठभर खाल्लं, काय होत असेल? आता माणसाची भावनाच अशी आहे, जोपर्यंत पोटभर भरत नाही तोपर्यंत माणसं रस्त्याने व्यवस्थित चालतात. पण पोटापेक्षा जास्त झालं, पोट भरलं की माणसाला वेगळं सुचतं आहे. काय? आपल्या कोती इतका आपल्याला खर्चाला लागेल तेवढा विनियोगापुरता पैसा कमवतो, तेव्हा माणसं घरचं जेवण करतात. पण 2 पैसे जास्त आले की ढाब्यावरचं माणसाला जेवण गोड लागतं. ही माणसाची विकृती आहे. माणसाला हे प्रत्येकाचं आहे. थोडं वेगळं काहीतरी सुचतं आहे, त्याला अवदासा म्हणा. ऐका नाही, ती अवदास सुचते माणसाला. लक्ष्मी आहे ती अवदासेकडे घेऊन जाते. राजाला ते सुचलं, अरे मी एवढं खाल्ल्यानंतर मला तर त्या साधूचं काय होत असेल विचारावं. घोडा घेतला आणि परत सकाळी साधूच्या आश्रम. साधू म्हणे, काय रे राजा, काही फरक झाला नाही? डबल अभिमंत्रित करू का? नाही म्हणे, महाराज काम झालंय. मग आला कशाला? महाराज एक विचारायला आलोय. म्हणे काय? मला प्रश्न पडलाय की मी एक चिमटीभर भस्म खाल्लं, तुम्ही एवढा बेफाम झालं, तुम्ही मुठभर खाल्लं, तुमचं काय होत असेल? साधूने ओळखलं, याला दुर्बुद्धी सुचली. ऐका नाही, बुडत्याचे पाय, याचं असं झालं आहे. पण साधू महाराज आहे, साधू ते साधू आहे. सांगता, राजा माझं काय होईल ते नंतर सांगतो, पण आता तुझा चेहऱ्यावरच्या छटा मला सांगतात. इथून पुढे 8व्या दिवशी दुपारी 12 वाजेला तो मरणार आहे, बघ काय प्रयत्न करायचे कर. राजा घाबरला. महाराजांचं दर्शन घेतलं, घरी आला, सारखा राम 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 राम, त्याला काहीच दुसरा आठवत नाही. एखाद्या नोकराला सुद्धा तो टोचून बोलत नाही, घरातल्या मुलांना सुद्धा टाकून बोलत नाही, पत्नीला तर अजिबात शिवाय देत नाही.
झाडाचं वाळलेलंच काय, पानसुद्धा तोडण्याचा प्रयत्न, अहिंसा, ज्याचं त्याचं घेणं देणं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न करतो, सर्वांना नामचिंतन करायला सांगतोय, सतत नामस्मरण करतोय, सतत त्याला क्षणाक्षणाला मरण डोळ्यासमोर नामस्मरण करतो. 8वा दिवस उगवला, 11 वाजले, राजाला स्पीड वाढला, मरण येणार. 11 वाजले, साधूने बोललेले 12ला मरण येणार, 11:30 पावणे 12, खूपच स्पीड वाढला, दुसऱ्याकडे लक्षच नाही, तहान लागली नाही, भूक लागली, सारखं राम 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 राम. 12वर काटा गेला, राजा तर अतिच स्पीड वाढला, एकाग्र झाला. 12च्या पुढे काटा 1 गेला, 5 मिनिट गेला, विचार केला घड्याळ आपलं मागे असू शकतं, मुंबईवाल्यांसारखं 10 मिनिट पुढे असू शकतं आपलं, अजून 10 मिनिट त्याने आणि जास्त भजन केलं. पण जेव्हा 11:15वर काटा गेला आणि राजाचा रामरामचा स्पीड पुन्हा स्लो झाला राजा, राम राम राम. 1 तास झाला, 1 वाजला, रामराम भजन झालं, घोडा पकडला आणि महाराजांकडे आला. महाराज, तुमचं वाक्य खोटं ठरलंय, 12 वाजेला मरणार होतो, नाही आला मला मृत्यू. साधून विचारलं, काय रे राजा, एक विचारू? म्हणे विचार. 8 दिवसापूर्वी मी तुला बोललो की 8 दिवसांनी 12 वाजेला तू मरणार आहे, तो ते माहिती झाल्यावर तू काय केलं? महाराज, एक क्षणभर दुसरं काही केलं नाही, फक्त देवाचं स्मरण केलं, फक्त देवाला आठवलं, दुसरं काही आठवतच नव्हतं, फक्त देवाचा आठव केला. महाराज सांगता, 8 दिवसांनी मरण येणार म्हटल्यावर जर तुला देवच आठवला, दुसरं आठवलं नाही, अरे आम्ही क्षणाक्षणाला मरण समोर डोळ्यासमोर येणार हे आठवतो, त्यामुळे आम्ही मुठभर काय पाठीभर भस्म खाल्लं तर फरक होणार नाही. माणसाने मृत्यूला सामोरं जाण्यासाठी विसरू नये, त्याला विसरू नये, मरणाला विसरू नये, मरणाला विसरू नये, जन्माला विसरू नये. हे 2 दुःख आहे, जन्माचं दुःख आणि मरणाचं अनंत पटीन त्याच्यापेक्षा दुःख आहे, ते विसरू नये. 2 गोष्टी विसरू नये, जन्म दुःख, मृत्यू दुःख. तिसरी गोष्ट, माणसाने उपकार विसरू नये. एखाद्याने जर आपल्यावर उपकार केले तर मरेपर्यंत विसरू नये. एक पाण्याचा घोट जरी पाजला असेल तर माणसाने त्याचा विसर पडू देऊ नये, उपकार विसरू नये, उपकार विसरू नये माणसाने. पण काय झालंय, दिवस बदलले, माणसं एका पायावर लगेच बदलून जातात, उपकार विसरतात. एक 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली जाते. अमेरिका या देशामध्ये एका व्यक्तीला नड आली, म्हणजे गरज लागली, त्याला पैशाची चणचण भासली. त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन आणि पैसे मागितले, बाबा दे मला काही मदत कर. काय असतं, भगवंताने गरीब आणि श्रीमंती दरी ठेवली ना, देव वेडा नाही, देवाने का ठेवली याचा विचार आपण करा. सरळ का दरी ठेवली, गरिबाकडे गरिबी आणि श्रीमंताकडे श्रीमंती का दिली भगवंताने, त्याचं कारणच असं आहे. भगवंताने सांगितलंय श्रीमंताला, त्याला कुवत नव्हती सांभाळण्याची म्हणून तुझ्याकडे सांभाळायला दिले. गरिबाला सांगितलं तुझ्यात कुवत नाही सांभाळण्याची म्हणून श्रीमंताकडे धन सांभाळायला दिलं, आणि श्रीमंताला सांगितलं त्याची कुवत नसल्यामुळे दिलं, पण त्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा वेळेवर त्याला देत चल, हे तुझ्याकडे फक्त ठेवायला दिलंय सांभाळायला. कारण या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. आणि गरिबाला सांगितलंय वेळ आल्यानंतर तुझ्या कार्याला तू घे, पण तुझं काम संपलं की पुन्हा ठेवायला त्याच्याकडे दे. ही भगवंताने केलेली ही समानता, या ठिकाणी हे बॅलन्स आहे. अशी अवस्था आहे, हा बॅलन्स भगवंताने ठेवला आहे. माणसाने उपकार विसरू नये. त्या अमेरिकेतल्या व्यक्तीला नड आली, दुसऱ्या व्यक्तीने $5 त्याला 100 वर्षापूर्वी दिले, हे $5 घे. त्याने $5 घेतले, त्याचं काम झालं. काही दिवसांनी ते $5 ज्याच्याकडून घेतले, उसने आणले होते, त्या धनकोला द्यायला गेला, हे तुझे $5 आहे, हो बाबा तुम्हाला वेळेवर मदत केली, उपकार केले माझ्यावर, हे $5 तुमचे घ्या. त्याने सांगितलं मला देऊ नको. का, मला याची गरज नाही, मला देऊ नको, तुझ्याकडे ठेवू नको. मग काय कर, मी जसं तुला गरज पडली तेव्हा मी तुला मदत केली, तसं कुणाला गरज पडेल तेव्हा हे $5 त्याला दे, आणि त्याच्याकडूनही तू परत घेऊ नको. त्याला हेच सांग की कुणाला गरज पडली त्याला ते $5 दे. ते $5 फिरत फिरत अमेरिकेतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले. आज तो अमेरिका देश महासत्ता झाला आहे. का, उपकार. माणसाने उपकार विसरू नये. आपल्यावर ज्यांनी उपकार केले ते माणसाने उपकार विसरू नये. आपल्यावर अनंत उपकार आहे, संतांचे उपकार आहे, भगवंताचे उपकार आहे, मात्यापित्याचे उपकार आहे. काय सांगू आता, अनंत उपकार आहे, सर्वांना प्रमाण पाठ आहे. माणसाने उपकार विसरू नये. किती मुद्दे झाले विसरू नये. पहिला, जन्म दुःख, मृत्यूचं दुःख. तिसरं, उपकार विसरू नये. चौथी गोष्ट आहे, माणसाने काय विसरू नये, तर माणसाने संतांचं नाम विसरू नये, संतांना विसरू नये. संतांना सारखं आठवावं, सारखं संतांचा अनंत उपकार संतांचे आपल्यावर प्रमाण सर्वांना पाठ आहे. अनंत उपकार आहे, जे आईबाप करत नाही, जे न करी बाप माय, जे बाप न करी माय, आहे का नाही, धर्मे त्यांचे देखील पाय. अनंत उपकार संतांचे आपल्यावर आहे, आपण ते विसरू नये. संतांचे उपकार स्मरावे, कायम स्मरावे. अनंत तुका म्हणे राहे आठवण चित्ती, ऐसी कृपा संती केली. अनंत उपकार संतांचे. एक प्रसंग सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धती होती, जशी आता शाळा कॉलेजेस आहे.
गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेलं पाठवलं, गरीब असेल, श्रीमंत असेल, राजा असेल, सेवक असेल, सर्वांची मुलं गुरुकुलात एका धर्मछत्राखाली आणि शिकवले जायचे. राजाने आपला मुलगा गुरुकुलामध्ये पाठवला. शिक्षण चालू आहे. शिकत असताना छोटासा बालक आहे. अभ्यास करत असताना एक दिवस प्रसंग असा घडला, त्या लहान मुलाचा, छोट्या मुलाचा, अज्ञान मुलाचा काही दोष नसताना, काही चूक नसताना, काही अपराध नसताना त्याच्या गुरु महाराजांनी, संन्यासी महाराज, त्यांनी जोरात असे एक टोला त्याच्या पाठीत मारला. बरं, थोडे ते शरीराने बरे होते, खात्यापित्या घरचे गुरु महाराज असावे, जोरात मारला. ते पोरग आपलं बारीक पोरग, हो, त्याला असह्य वेदना झाल्या, पण गुरुजींना बोलण्याची हिंमत नव्हती. त्याचं कारण 2025 इतका प्रगत काळ पूर्वीचा नव्हता. आत्ताच्या काळात शिक्षकांनी थोडे मोठे डोळे केले विद्यार्थ्याकडे, डोळे वटारले ज्याला म्हणतात, नुसतं विद्यार्थ्याकडे मोठे डोळे केले तर विद्यार्थी सांगतो, गुरुजी मी कुणाचा मुलगा आहे, शाळा सुटल्यावर गेटच्या बाहेर या मग कळेल. गुरुजी म्हणतात, माझा पगार कमी नाही होत तुझं, तू शिक नको शिकू, मला काय करायचं. काळ बदलला, पण पूर्वीचा काळ नव्हता. आजही ती अवस्था आहे. जिकडे बघा आळंदीला गुरुवर्य मारुती बाबा कोरेकर रस्त्याने जर आले तर किती मोठा महाराष्ट्रातला कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी असेल तर तो बाजूला राहतो उभा आणि त्यांना जाऊ देतो. का? ते पाहतही नाही त्याच्याकडे, तिरपी नजरही टाकत नाही, पण तरी त्यांना जाऊ देतो. का? याला आदरयुक्त भीती म्हणतात. आणि भीती अंतःकरणामध्ये असं आदर भीती, आदर शब्दाचा अर्थ डर. ऐकण, आदराने डर पाहिजे आपल्या सद्गुरूबद्दल, संतांच्या बद्दल. तेव्हा गुरुजींनी मारलं, असह्य वेदना झाल्या, तशा सहन केल्या, बोलता आलं नाही. शिक्षण संपलं. 12 वर्षाचा कालावधी संपला. आणि शिक्षण संपल्यानंतर जेव्हा तो गुरुकुलातून घरी आला, वडिलांनी त्याला राजगादीवर बसवलं. पुढे वडील आणि स्वर्गवासी झाली. हा राजा झाला. गड्यांनो, राजागिरी झाला. राजा झाल्यानंतर 10 वर्ष राज्यकारभार केला. राज्यकारभार सुनियोजनात चालू आहे. प्रवास करत असताना, भारत भ्रमण करत असताना म्हणतात ना, ओ बहिता पाणी रमता जोगी. पाण्याने एका जागेवर थांबू नये आणि साधूने एका जागेवर थांबू नये. पाण्याने वाहावं. पाण्याचं वाहनं जर थांबलं तर पाणी दूषित होतं, गंदगी निर्माण होते. आणि साधू एका जागेवर थांबला तर जगाचा उद्धार थांबतो. याकरता साधूने फिरत राहावं. रमता जोगी बहिता पाणी, अशी अवस्था आहे. त्या साधू महाराज भारत भ्रमण करत असताना समोर आले, त्या नगरीमध्ये आले. या राजाला कळालं की आपल्याला ज्याच्याकडे आपण गुरु शिक्षक, गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं, जे गुरु महाराज आहे ते आपल्या राजधानीच्या जवळ आले. चला हो, दर्शन घ्यावं. 10 वर्ष झाले गुरुकुलातून आलो, त्यांचं दर्शन नाही. राजा समोर गेला, त्यांचाच विद्यार्थी होता बालपणीचा. दर्शन घेतलं. महाराज चला राजवाड्यामध्ये. साधू महाराज राजवाड्यात आले. आपल्या आसनावर त्यांना बसवलं. कारण आपल्याकडे पद्धत आहे, आपली वारकऱ्यांची पद्धत आहे, आपल्या सनातन परंपरा आहे. तनो मनो जेवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आल्याबरोबर घरात पाहुणा आला की काय केलं काय नाही विचारू नये. आल्यानंतर येण्याचे श्रम हो जाऊ द्यावे, चहा पाणी द्यावा, ही पद्धत आहे, व्यवहार आहे विचारण्याचा. तसं साधू महाराजांनी बसवलं, त्यांची सेवा केली. सर्व ते प्रसन्न हे पाहिलं आणि त्यांच्या चरणाजवळ बसून राजाने विचारलं, महाराज एक विचारायचं होतं, पण 10 वर्षापासून माझ्या मनात आहे, पण ते सल अजून काय गेलं नाही, पण नम्रतेने विचारू का? साधू महाराज विचारा, गुरु महाराज विचारा. हा राजा सांगतो, महाराज 10 वर्षापर्यंतच्या गुरुकुलामध्ये शिकत असताना एक दिवस माझा दोष नसताना, चूक नसताना, अपराध नसताना माझ्या पाठीमध्ये तुम्ही जोरात एक टोला मारला. त्या वेदना मला आजही आठवत आहे, क्षणाक्षणाला त्या वेदना आठवत आहेत. मला विचारायचं आहे की माझा दोष नसताना तुम्ही मला दंड का दिला, का मारलं? साधू महाराजांनी प्रश्न ऐकला, हसले साधू महाराज. महाराज काय झालं? साधू महाराज सांगतायत, बाबा तू राजाचा मुलगा होता, राजकुमार होता हे मला माहिती होतं, आणि पुढे तू राजा होणार होता हे माहिती होतं म्हणून मारलं. महाराज राजा होणं काय दोष आहे का? सेवा आहे ती, मग का मारलं? साधूने सांगितलं, राजा त्याचं कारण आहे. 10 वर्षापूर्वी अपराध नसताना मी तुला दंड दिला, तुला हे 10 वर्षापासून क्षणोक्षणाला विसरला नाही, आठवतं. तसं तू राजा झाल्यानंतर एका विना अपराध्याला जर तुझ्याकडून दंड दिला गेला, त्याला मरेपर्यंत ते आठवेल, हे तुझ्या आठवणीत राहावं म्हणून मारलंय. माणसाने विसरू नये, उपकार केलेले माणसाने विसरू नये. संतांनी आपल्याला अनंत उपकार केले, विसरू नये. जन्म दुःख विसरू नका, मृत्यू दुःख विसरू नका, अजून माणसाने उपकार विसरू नका, संतांचं नाव विसरू नका, आणि पुढे सांगितलं भगवंताचं नाव विसरू नका, देवाला विसरू नका, देवाचे सतत स्मरण करा. राम राम स्मरा आधी स्मरा, सतत देवाचं नाव, देवाला विसरू नका, तुझा विसर न व्हावा. परमात्माचा विसर माणसाला होऊ नाही.
अनंत कालपर्यंत आणि आपण अनंत अर्थात कंठात प्राण आहे तोपर्यंत प्रभूचं स्मरण राहावं, देवाला विसरू नये, परमात्माचा विसर पडू देऊ नये. सर्व संतांनी देवाकडे जर मागितलं असेल तर देवा आम्हाला तुझा विसर होऊ देऊ नको, तुझा विसर न व्हावा, हेच माझी गुण गावीना आवडी, हेची माझी सर्व जोडी देवा तुझा विसर न व्हावा. प्रभूचं स्मरण व्हावं. आणि आपण ज्या देवाचं स्मरण करतोय, ज्या देवाचं दर्शनाला चालू, ती स्मरतव्य देवता आहे. त्या देवतेच्या बद्दल तुकोबराय सांगतात, त्या देवतेला स्मरा पण कोणत्या, तोची मनी स्मरावा. त्या देवाला मना स्मरा पण कोण आहे, ब्रीद ज्याचे जगदानी, ज्याचं ब्रीद आहे, ज्याचं ब्रीद वाक्य आहे, जगाला दान देणं हे त्याचं ब्रीद आहे. दोन भाव काढतोय आपण याचे. हो, जगाला दान देणं हे ब्रीद आहे, जगदान देणं हे त्याचं ब्रीद आहे. जेने हा जीव दिला दान, ऐकणे गाई जगजीवन नारायण, तो नारायण आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीने चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे जो, त्याचं आपण चिंतन करावं. किंवा विठ्ठल आमुचे जीवन, आपलं जीवन आहे, तो आपलं जीवन आहे, आपल्याला त्याने निर्माण केलं आहे ना. दिले या शब्दावर सर्वांना प्रमाण पाठ आहे, कायम कथा कीर्तन श्रवण करणारे. हो, देवे दिला देह, दिली इंद्रिय, क्या खूप सुरत भगवंताने दिलं आहे, आपण त्याला विसरायचं नाही. का, तो देणारा आहे, तो ब्रीद त्याचं आहे, देणं हा त्याचं ब्रीद आहे. ब्रीद ज्याचे जगदानी, जगदानी त्याचं ब्रीद आहे आणि तो देतो. असा तो परमात्मा आहे. पण तो देतो मान्य आहे, दातृत्व कळालं, पण त्याचं वास्तव्य स्थान कुठे आहे, त्याचा स्मरायचं आम्हाला. तो राहतो कुठे, राहतो कुठं आहे, कुठे, तोची मने स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, भिवरेच्या तीराला तो उभा आहे. भिवरा त्याला भीमा बोलतात आणि त्याला चंद्रभागा बोललं जातं. भिवराने सांगितलं मी बसलोय देण्यासाठी. सावकाराने धान्य मोजून दिलं आणि 1 वर्षाने एवढं धान्य तुम्हाला वाढीव द्यायचं. बॉन्ड करून घेतला, बॉन्ड त्याने कपाटात ठेवला. सावकाराने हा घरी आला, धान्याचा वापर केला, यूज केला, दिवस चांगले आले, याचे प्रयत्न, याचं प्रारब्ध चांगलं, शेतही चांगलं पिकलं, धान्य भरपूर निघालं आणि हा प्रामाणिक होता. चला आपण देऊ, काय प्रामाणिक होता. त्याने ते धान्य घेतलं, सावकाराकडे आला. सावकार, नड आली, उपकार केले तुम्ही माझ्यावर, माझी गरज भागली, आता तुमचं धान्य आहे ते मी देतोय, बसा मी मोजून देतोय. सावकार बसला, कपडा टाकला आणि धान्य मोजायला याने व्यक्तीने सुरुवात केली. आता शेतकरी समजा, याने सुरुवात केली धान्य मोजायला. मी आपल्याला विचारतो, मोजण्यासाठी जे माप असतं ते माप आपलं असतं की शासनमान्य असतं? बोला, माप कसं असतं? शासनमान्य असतं. पूर्वी बघा, आता आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मला आठवतं लहानपणी तराजूवर निळा आणि असा लाल रंग दिलेला असायचा, तराजू असायचा आणि त्याच्यावर वाडकर लिहिलेला असायचा. तो काय अधिकारी असेल तो, आणि त्या क्षेत्रातला वाडकर, बरोबर. हां, असं प्रत्येक क्षेत्रातला वेगळा. म्हणजे धान्य हे सरकार मान्य, आपलं हे माप हे सरकार मान्य असावं लागतं. पण मापाचं चिंतन करा. धान्य मोजण्याकरता तुमच्याकडे माप कोणतं आहे? 1-2-3 मिनिटात. धान्य मोजण्याकरता माप कोणतं आहे? मोठ्यात मोठं माप पटकन बोला. आदली, आदोली, आमच्याकडे आदोली म्हणतात, तुमच्याकडे आदली म्हणतात. काय असेल तुम्ही ते धर समजून घ्या. आदली, बरोबर आहे. सर्वात छोटं माप सांगा. चिपट. काय देशमुख काय म्हणतात? चिपट. काय असेल? चिपट असेल, चपट असेल, काय असेल ते धरा, चला काय करायचं, चिपट. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा छोटं माप आहे, तुम्ही विसरले. अजून छोटं माप सांगू का? आठवा सांगू, चांगलं आठवा. आपण कुठं बस स्टँडला असेल, रेल्वे स्टेशनला असेल, चौपाटीवर फिरायला गेले मुंबईकर कुठे, तर आपल्याला वाटतं चला विरंगुळा म्हणून आपण 10 रुपये देतो आणि शेंगदाणे येतो, खारे शेंगदाणे. काय? खारेचं नाही, खारे शेंगदाणे. 10 रुपये दिले की तो कागदाशी अशी गोल करतो, पुंगळी करतो, बरोबर. आणि त्या ज्या मापाने टाकतो त्याला काय म्हणतात? छटाक. छटाक, त्याचा छ म्हणजे 6 शेंगदाणे पडतात म्हणून असावं ते छटाक, आहे का नाही? माप आहे. याने मोजायला सुरुवात केली, पण माप देताना, धान्य देताना माप उलटं करतात का सोयीचं करतात? माप देताना सोयीचं ठेवतात का उलटं ठेवतात? सोयीचं ठेवा ना. या माणसाने कर्ज घेतलं, त्याने उलटं ठेवलं ते धान्य मोजायला आणि सुरुवात केली. 1 रे 2. तो म्हणे अरे डोक्यावर फरक पडला का? माझ्याकडून सुईच्या मापाने नेलं, उलटं देतोय, जमणार नाही. तो म्हणे नाही, बॉन्ड काढा. काय बॉन्डमध्ये लिहिलं होतं? जेवढं नेलं ते अधिक मापाने तेवढं द्यावं, पण माप उलटं ठेवावं की सुईचं ठेवावं लिहिलेलं नव्हतं. तो म्हणे लिहिलं नाही ना, माझ्या पद्धतीने बी देईल, तेवढं मोजून देईल. दोघांचा वाद झाला, शेवटी कोर्टात गेला. कोर्ट म्हणजे समजदार माणूस, न्यायाधीशाला सांगितलं याने एवढं नेलं आणि उलट्या मापाने देतो, वाढीव एवढं देतो, म्हणतो लिहिलेलं नाही, मी माझ्या पद्धतीने कसं देईल? न्यायाधीशाने सांगितलं एक काम करा, तुमचंही राहू द्या आणि यांचंही राहू द्या. म्हणजे हे सोयीचं माप म्हणता तुम्ही, तुमचंही राहू द्या, उलटं ना तुमचंही राहू द्या, आडवं करून द्या. याने डोक्याला हात लावला, उलटं घेतल्यावर तरी मूठ बरी येत होतं, आता आडवं केलं काहीच येत नाही. काय मधल्याला दुःख असतं.
तसं तुम्ही आम्ही संसार जीव आहोत ना, आपण मधले आहोत. आपल्याला दुःख आहे आणि हे जन्मरणाचं दुःख, हे प्रकृतीचं दुःख, मायेच्या तादात्म्याचं दुःख हे जर घालवायचं असेल तर आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. ब्रीद ज्याचे जगदाणी तोची मनी स्मरावा, समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या, असा तो परमात्मा आहे. त्याच्या दर्शनाला आपण जात आहोत. व महाराजांनी आज्ञा दिली आणि होईल तेवढा वेळ या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा आणि गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय गोविंद महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्न केला. सेवा संतांच्या भगवंताच्या चरणारविंदी, बाबांच्या चरणारविंदी समर्पण करून आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. पायी वारीमध्ये नियोजित प्रवचनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थानचे माजी विद्यार्थी तथा भागवताचार्य, रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज भोगीर नाशिककर महाराजांनी या ठिकाणी सुंदर असं वेळेत येऊन सेवा दिली. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आज अगदी महाराजांनी सुंदर अशी सेवा दिली. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थानचे अनेक रत्न आहेत, त्यापैकी भोगीर महाराज असे सर्व विद्यार्थी असतील. अतिशय अनेक वर्षापासून दिंडीमध्ये चालून सेवा दिल्याबद्दल पुनश्च एकदा गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था आपलं शतशृणी आहे. सज्जनो, आपला अर्धा प्रवास संपतोय. आता अगदी थोडं बाकी. महाराजांनी त्याबद्दल अगदी सुंदर या ठिकाणी विवेचन वारीबद्दल केलं. वारी चालत असताना अतिशय या ठिकाणी काय करावं, कशी साधना करावी याबद्दलही भक्तिमार्ग केला. आणि आज या मुक्कामाच्या ठिकाणी पलटण गावी आपण थांबत असताना अतिशय या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं सरश रोजच चालू आहे. थोडंसं अगदी 5 मिनटं अतिथी देवो आपल्याकडे आले, त्यांचं अतिथी करणं आपलं सर्वांचं दिंडीचं कर्तव्य. हे थोडासा परमार्थ व्यवहार आहे. अतिशय या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ मंडळी फरांदवाडीकर इथे या ठिकाणी सेवा दिली. त्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि आज ज्यांच्या ठिकाणी अन्नदानाची सेवा संपन्न होते आहे, गेले अनेक दिवसापासून अनेक लोक या दिंडीमध्ये सामील होत आहेत. पण आता अगदी 4-5 वर्षापासनं सेवा देत असताना अनेकांची या ठिकाणी गुरुवारी बाबांनी सुरू दिंडी केली, तेव्हापासून या ठिकाणी सेवा आहे. आज संध्याकाळची या ठिकाणी अन्नदानाची सेवा हरिदास सेठ आश्रम ताटे, जय भगवान कॉटन मिल सिल्लोड तथा जोशी ग्रुप यांची आहे. कारभारी शेठ शामराव वाघ, कृष्णा शेठ शामराव वाघ खुल्लोड यांची आहे. छायाताई बाबूराव खंडाळकर यांच्या समनात हरिभाऊ खंडाळकर यांची आहे. खाली बसा माऊली, खाली बसा. भूषण खाली बसा, मागची खाली बसा, सर्व खाली बसा. सर्व माईक बसले सर्व बंद करा. कैलास शेठ थोडं बंद करा 5 मिनटं. चार्जिंगवाले थोडं सहकार्य करा ना, जरा थोडं बंद करा, थोडं 2 मिनटं. आपण 5 मिनटं रात्रभर लावताना डबल पॉईंट लावू, थोडं बंद करा, 2 मिनटं सहकार्य करा विनंती आहे. आपल्याकडे खूप मोठे लांबून माणसं येत आहेत. खाली बसा सर्व 2 मिनटं. माऊली खाली बसा, तुम्ही पण खाली बसा सर्व. आज आपण एवढा 88 याच्याकरता दिंडीचा चालू आहे आणि या चालूमध्ये आज जोशी ग्रुपची अन्नदानाची सेवा आळंदी ते पंढरपूर, त्यांना ती उचित नाही सांगणं, पण माझं थोडं कर्तव्य आहे. जवळजवळ अन्नदानाची सेवा करत असताना 5 ते 5.5-6 लाखाच्या जवळ या दिंडीला अन्नदान देत आहेत. त्याबद्दल जोशी ग्रुपचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. अगदी पत्रिका छापायच्या अगोदर, हँडवेल छापायच्या अगोदर ते आपले अन्नदानाचं पुस्तक घेऊन या ठिकाणी दिंडीचं वैभव आहे, अतिशय या ठिकाणी सेवा देतात. त्यांना धन्यवाद देतो. आणि आता 5 ते 6 वर्षापासून आमच्या समवेत तीर्थयात्रा असेल, गुरुवारी महाराजांच्या सेवेतही होते. पण विशेष आता चारधाम यात्रेच्या माध्यमातून मागे त्यांच्या मुलाचं लग्न होतं. लग्नामध्ये सहज बोललो की या ठिकाणी या लग्नामधील खर्च वजा करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकरता आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी 3 लाख रुपये देणगी आसाराम ताटे यांच्या स्मरणार्थ हरिदास सेठ ताटे यांनी 3 लाख रुपये एकदा एक रक्कम दिली. तदनंतर दरवर्षी या ठिकाणी पावती फाडत असताना मागच्या वर्षापासून संकल्प केला आहे. या ठिकाणी यावर्षी त्यांना विचारलंसुद्धा नाही, फक्त नाव टाकलं आहे. तांदळाचं पत्रिका छापून त्यांना दिली. त्यांनी सांगितलं कधी पंगत आहे, मला पंगत नाही, आळंदी ते पंढरपूर आपला पूर्ण तांदूळ आपली व्यवस्था आहे. तर आजच्या कार्यक्रमाकरता दिंडीकरता जेवढा काही तांदूळ लागेल
आळंदी ते पंढरपूर कळस निघेपर्यंत त्याच्यानंतरही या ठिकाणी जी मदत करायची तुम्ही सांगाल ती मी स्वीकारला तयार आहे. तर अतिशय त्यांचं सुद्धा मोठं काम आहे. आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक 43ला लागणारा जेवढा काही तांदूळ आहे तो तांदूळ जवळजवळ आज 2,01,101 रुपया रोख स्वरूपामध्ये इथे आता दिलेला आहे. सर्वांनी त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. 2,01,000 तंबूमध्ये बसले. महाराज सांगा आकडा. मला आता आकडा कशाला सांगायचा आहे. या ठिकाणी घ्या पाटील महाराज घ्या. बंदास महाराज शिरसाट पुढे या. तर 2,11,000 महाराजाकडे द्या. भोगीर महाराजाकडे. मग त्यांची देणगी येईल आपल्याला पुढं हळूहळू. म्हणजे शब्दाच्या रूपाने अगदी माझ्या जवळचे संबंध आहेत. या पुढे द्या. महाराजाकडे सुपूर्द करा सर्वजण. 2,11,000 रुपये या ठिकाणी बाबा द्या. 2,11,111 रुपये आज या ठिकाणी कायमस्वरूपी जेवढा तांदूळ लागेल तेवढा रोख स्वरूपामध्ये या ठिकाणी देणगी दिली. मला सांगितलं तंबूमध्ये की किती पावती फाडायची तुम्ही सांगा. मी म्हणलं आता पावती फाडण्यापेक्षा तुम्हाला जेवढे अपेक्षित माऊली बुद्धी देतील बाबा बुद्धी देतील. बसा खाली बसा खाली बसा बसा लगेच खाली 2 मिनटं सर्वांनी खाली बसा. पावती या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था शतशः ऋणी आहे. त्या समवेत दुपारची पंगत सर्जेराव ताटे यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी मंदिराकरता मागच्या वर्षी तीर्थयात्रेमध्ये सामील होऊन या ठिकाणी पहिल्यांदाच तीर्थयात्रा करत असताना 2-3 वर्षापासून 3 लाख रुपये ज्ञानेश्वरी मंदिराकरता पूर्ण आकडा पूर्ण केला. आणि ज्ञानेश्वरी मंदिराचा येणाऱ्या काळामध्ये एक सोन्याचा कळस बसवायचा आहे. त्याच्याकरता किती दिले 21,000 रुपये कळसाकरता देणगी दिली. जोरात एकदा त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि आळंदी ते पंढरपूर कोपरगाव ग्रुपच्या माध्यमातून जेवढी काही साखर लागेल ज्ञानेश्वरी मंदिराचा कळस निघेपर्यंत जेवढी साखर लागेल तेवढी साखर दिंडीला एक कणही संस्थाही घेत नाहीत. मागच्या वर्षापासनं किती 10 लागो 20 लागो 40 क्विंटल लागो जेवढी साखर लागेल तेवढी या ठिकाणी कोपरगाव ग्रुपच्या माध्यमातून तथा बाबासाहेब कापे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कोपरगाव ग्रुप करता आपण जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. जेवढी काही तांदूळ आपलं साखर लागेल तेवढी असे अनेक लोक या ठिकाणी संस्थांना मदत करत आहेत. सर्वाला धन्यवाद देतो. कारण एकल्या महाराज सांगतात एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला एकमेका असा हे करू अवघे धरू सुपंत. ही वारी आहे आणि वारीमध्ये तप करणारी वारी आहे. या वारीमध्ये सर्वाला या ठिकाणी विनंती असेल ही संधी सोडून आपला दान करण्याकरता जगाच्या पाठीवर जर सर्वात या ठिकाणी पवित्र दान होत असेल तर इथेच होत आहे. याच्यापेक्षा मला वाटतं कुठं जायची गरज नाही आहे. ज्ञानोबाईच्या सोहळ्यात 3 प्रकारचं तप घडते कायिक वाचिक मानसिक. आणि अशा या सत्कर्मामध्ये आपण सर्वांनी देणगी दिलेली आहे. तथा आज यादी करा. आज अतुल कचरो घुगे पाटील यादी करा. खाली बसा ना पाटील यादी करा ना. अतुल कचरो घुगे येणाऱ्या 26 वर्षाच्या दिंडीकरता 200 ताटं देण्याचा संकल्प केला. त्यांचा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. याही वर्षी जोशी ग्रुपने पुन्हा 100 ताटं संस्थांना सुपूर्त केलेले आहेत. संस्था त्यांचं शतशः ऋणी आहे. 100 ताटं जोशी ग्रुप करता टाळी वाजवा. वैयक्तिक गुप्त नाव आहे. त्यांचं नाव उल्लेख करायचं नाही. गुप्त नाव आहे. खाली बसा सर्व खाली बसा. ज्ञानेश्वरी मंदिराच्या कळसाकरता गोरक्षनाथ गायकवाड 1 तोळा सोना. गोरक्ष चांगदेव गायकवाड यांच्याकडून किती 5 का 1 तोळा 1 बोट 1 तोळा मागे एक जवळजवळ 60-70 हजाराच्या पुढे देणगी दिलेली आहे मागे. मला माहिती आहे मी त्याचा साक्षीदार आहे. आत्तासुद्धा 1 बोट 1 तोळ्याचं गोरक्ष चांगदेव गायकवाड यांच्यातर्फे ज्ञानेश्वरी मंदिराच्या कलशार होण्याकरता 1 तोळा सोना दिला आहे. जोरात एकदा. कधी देणार उदार का नंतर कळस बसल्यावर नाही ना. हां वारीच्या अगोदर. त्यांना धन्यवाद. या ठिकाणी पुनश्च एकदा मी विनंती असेल 2 मिनटं सर्व व्यवस्थित होईल. हरिभक्त परायण भानुदास महाराज सिरसाट केंद्र महाराज पंढरपूर संस्थांचे विश्वस्त आहेत. किती 1,11,000 रुपयाचं जेवढं सोनं येईल
तेवढं ज्ञानेश्वरी मंदिराकरता देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. वारीनंतर लगेच पैसे देणार आहेत. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. खूप मोठी भजनाची सेवा आहे. 1,11,000 हरिभक्त परायण भानुदास महाराज शिरसाट लिहून घ्या. लिहून नावं कोणाचं सोडू नका, म्हणजे फोन करायला चालू राहतो आपण. 1,11,000 रुपये देणगी. या ठिकाणी आमचे कांतार बाबा सोनार, मी सांगेल तुम्हाला, बाबा असताना खूप मोठं सोनं, कारण सोनारच नाव आहे त्यांचं. आम्ही तुम्हालाच घेऊन सोनं विकत घेणार आहेत बाबा, कारण सोन्याचे पारख तुम्हाला फार चांगले. दुकान त्यांचं आहे. असे अनेक लोक आहेत. आमचे बडेकरांचं दुकान आहे, भगवान शेठ बडेकर यांचं पुतणे, पण तुम्हाला दोघा तिघाला जवळच्या दुकानातच सोनं घ्यायचं आहे. 1,00,000 हरिभक्त पारायण दिंडीचं वैभव. मी त्यांना नेहमी म्हणतो कीर्तनामध्ये, कुठेही आमचे भीष्माचार्य. भजनामध्ये लक्षात ठेवा, रामकृष्ण हरीपासून आजच 2 वर्ष झालं गाडीत चालतायत. आता पूर्ण मालिका पाठ कधीच बघून नाही. हरिभक्त पारायण कांतारा महाराज सोनार बाबा यांनी या ठिकाणी 10 ग्राम सोनं ज्ञानेश्वरी मंदिराकरता सपोर्ट केलेलं. जोरात एकदा टाळी वाजवा. गुरुवारे बाबा असताना मला वाटतं 60,000 ते 65,000चं सोनं तुम्ही दिलेलं आहे. 1 तोळा बाबा असताना दिलेलं आहे. अजूनसुद्धा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराकरता 1,10 ग्रामचं सोनं या ठिकाणी दिलेलं आहे. मंदिराचे अध्यक्ष केदार सावंत यांनीसुद्धा 1,11,000चं सोनं ज्ञानेश्वरी मंदिराकरता दिलेलं आहे. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांचंसुद्धा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यासमवेत या ठिकाणी आज आपल्याला थोडंसं आपल्याकडे अतिथी आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे की या ज्यांनी आपल्याला 2 लाखाचं या ठिकाणी तांदूळ दिले, त्यांच्या मागं खूप मोठं काम आहे. 5-6 कोटी रुपयाचं मंदिर या ठिकाणी गोवर्धनगडाचं चालू आहे. कधी गेला तर शिल्लोड तालुक्यामध्ये निमंत्रण आहे. 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्याने मोठा सप्ताह असतो. तिथेसुद्धा रोज 15-20 हजार तिथे बाबांचं मूर्ती, अनेक गोवर्धनगडाचं एवढं काम असतानासुद्धा एवढं देणगी दिली. संस्था त्यांचा आभारी आहे. या ठिकाणी त्या समवेत आता इथे ज्यांच्या अध्यक्षेखाली आपण इथे मुक्काम केला, श्री संत सावता महाराज गणेश मंडळ फरांदवाडी यांनी दरवर्षीसारखं दिंडीला पोहे स्वरूपामध्ये, कांदे स्वरूपामध्ये, तेल स्वरूपामध्ये, शेंगदाणा स्वरूपामध्ये देणगी या ठिकाणी दिली. सर्व ग्रामस्थांचं, फरांदवाड्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. विशेष आपण काल तरडगावला होतो. दिंडी इथं यायच्या अगोदर सागर भाऊ फरांदे यांनी नंबर माझा सेव्ह केला. अधूनमधून फोन करतो आहे. तर त्याने सांगितलं, महाराज गाड्या आल्या नाहीत, कसं इथं बरेच काटे आहेत, तर नग ट्रॅक्टर देऊन ट्रॅक्टर जमा करून आपण दिंडीत असताना बघा, आज घरचा माणूस ऐकणं, आमचे घरचे माणसं आम्हाला ऐकणं गेली. तर या ठिकाणी स्वतः ट्रॅक्टर लावून आपण यायच्या अगोदर, ट्रक यायच्या अगोदर ही साफ करून आपल्या वारकऱ्याला दिल्याबद्दल त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. कारण ती खूप मोठी सेवा आहे. ती खूप मोठी सेवा आहे आमच्याकरता. तसंच अनेक लोकांचं सहकार्य, दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य आपल्याला लाभतं आहे. तर या ठिकाणी आज आपल्या दिंडीला भेट देण्याकरता समता परिषद वारकरी बँकचे नवीन या ठिकाणी जनरल मॅनेजर आत्ता मागाशी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचंसुद्धा संस्थांच्या वतीने स्वागत होत आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी भट्ट साहेब यांचंसुद्धा स्वागत होत आहे. माननीय पारुखे साहेब जनरल मॅनेजर समता बँक यांचंसुद्धा स्वागत होतं आहे. त्याच्या अगोदर मी सरावला विनंती करेल, 5 मिनटं झालं तरी चालेल. या ठिकाणी आत्ता शब्दरूपाने आपलं वाटलं चला ज्ञानेश्वरी मंदिर आहे, एवढं मोठं काम चालू आहे, त्याच्याकरता आता नसू द्या, शब्दरूपाने दिलं तरी चालेल. या ठिकाणी पहिला सन्मान या ठिकाणी जोशी ग्रुप यांना विनंती आहे. जोशी ग्रुपचे कोणी प्रतिनिधी असतील, आपण आताच लगेच पंक्तीला फक्त संकल्प सोडायचा आहे. जोशी ग्रुप आपण पुढे यायचं आहे. तदनंतर श्री हरिदास शेठ ताटे आपण सहपत्नीक आपण पुढं आलात, त्यांना विनंती आहे, आपलं या ठिकाणी स्वागत होतं आहे. सर्वांच्या समेत हरिदास शेठ ताटे जोशी ग्रुप, उगे साहेबांना विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे. जोशी ग्रुप या. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बुगीर आपल्या ठिकाणी, आपलं या ठिकाणी स्वागत होतं आहे. हां या, पहिलं प्रवचन करा. फेटा बांधा, बांधा फेटा बांधा, भगवान शेट्टे पुढं फेटा बांधा. त्या समवेत
त्या समवेत जनरल मॅनेजर भट्ट साहेब विनंती आहे, त्याच्या अगोदर पूर्ण खाली बसा माऊली, पूर्ण तांदूळ दिलेला आहे हरदा शेठ. आपण दादा या 2 मिनटं कोणी उठवू नका, मागची मंडळी उठवू नका तिकडं, 2 मिनटं सर पुढे या. या ठिकाणी कोपरगाववरून नरोडे साहेब, त्या समवेत आहे, या पुढे या. श्री सौ रेणुका अमर नरोडे, आपण इथे आलात, या ठिकाणी आपलं सुद्धा स्वागत आहे. श्री अमरशेठ दत्तात्रय नरोडे, रामसिंग रायजिंग सुरूचे चेअरमन, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांचं स्वागत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ फरांदवडीकर, आपण पुढे यायचं आहे. पारखे साहेब, आपण पुढे यायचं आहे. साक्षी संदीप देव 200 रुपये दिलेत, पावती घेऊन जा ऑफिसमधून. अरे योगेश, आपली गाडी बाजूला काढ. योगेश आमचा ड्रायव्हर, आमची गाडी बाजूला काढा, पंक्ती धरायच्या. या निखिल भाऊ पोकरकर, आपण इकडे यायचं. ओके, धन्यवाद, खूप मोठी सेवा आहे. या पुढे या ताई, पुढे या रेणुका ताई, पुढे या. फरांदेवाडी समस्त ग्रामस्थ मंडळ सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, मी सकाळपासून वाट पाहतोय. बरेच फलटणचे काही चेअरमन येऊन गेले. समस्त ग्रामस्थ मंडळ फरांदेवाडीकर, सरपंच, कार्यकर्ते मंडळी, या पुढे या. सागर भाऊ पुढे या, सर्व पुढं पाठवा. या ठिकाणी धुमाळ मेजर समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत फरांदेवाडी, आपण आलात, संस्था आपला आभारी आहे. खुल्लेर गुरु किंवा इतर थोडंसं सेवा करणारे साखरवाडी इकडील सेवेकरी, वाडीकडील सेवेकरी, आपण या ठिकाणी सेवा करण्याकरता यायचं. पंगत मोठी आहे, माईकडे जागा आहे. जे नवीन भाविक इकडे तिकडे अंधारात बसू नका, माईकडे पुष्कळ जागा आहे. भातराम जास्त वाडा, लांब वाड आहे, किंवा कोपरगावकर म्हणल्या ठिकाणी कोपरगाव गुरु गणेश किंवा गोले टँकर वाले, टँकर पुढे घेऊन यायचंय. गोले टँकर आणि गणेश कोपरगावकर, लांब टँकर उभा केलेला आहे, आपण जवळ टँकर आणायचा आहे. स्वयंपाकाजवळ दोन्ही टँकर उभा करा. नेवासा सोनाईचे गोले टँकर वाले, गणेश, आपण टँकर पुढे घेऊन यायचं इथं. ताट धुण्याकरता गणेश भाऊ कोपरकर, विश्वस्वरूप टँकर, भागवनाथ गोले सोनाईकर, आपले दोन्ही टँकर, एक टँकर इथे घेऊन यायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला माऊली सर्वांनी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे चला आजचा जो महाप्रसाद आहे मग राम भावे ठाई पडे राम भक्तांची सापडे राम मी पानाला तुडे मौन करे श्रुतीसी राम योगांचे मंडन राम भक्तांचे भूषण रामानंद रक्षण संरक्षण दासांचे बुडे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य गोविंद महाराज की जय असा माऊली सर्वांनी सावकाश जेवायचे ज्ञानेश्वरी मंदिरचा कळस निघेपर्यंत त्याच्यानंतरही या ठिकाणी जेवढा काही तांदूळ दिंडीला लागेल आले ते पंढरपूर संकल्प केला जेवढा तांदूळ लागेल तेवढा ज्ञानेश्वर मंदिराकरता 3 लाख रुपये देणगी देऊन सुद्धा पूर्ण या ठिकाणी तांदूळ 2 लाख आज अगदी सुंदर आपल्या विचाराने सिल्लोडमध्ये अतिशय मोठी कंपनी आहे शून्यातून गुरुवारी बाबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे तर 2,11,111 रुपये दिल्याबद्दल संस्था आपला आभारी आहे ज्ञानेश्वर मंदिराच्या कळसाकरता हरिभक्त नारायण कांतारा महाराज सोनार 11 तोळे सोनं या ठिकाणी डिक्लेअर केल्याबद्दल संस्था आपलं शतशः ऋणी आहे त्याचमध्ये हरिभक्त नारायण बांधास महाराज सिरसाट यांनी सुद्धा 1,11,000 रुपयाचं सोनं गायकवाड पाटील आपलं किती 1 तोळा सोना गोरक्षनाथ सांगदेव गायकवाड लोहगाव तालुका नेवासा जिल्हा कुठला अहिल्यानगर 1 तोळा सोना दिल्याबद्दल संस्था आपल्या शतशः ऋणी आहे सर्जाराव टाटे 3 लाख रुपये ज्ञानेश्वर मंदिराच्या विनंतीकरता घेतल्याबद्दल त्यांनाही संस्थांच्या वतीने आभारी आहे देणार गायकवाडचे पैसे देणार बाबाला द्यायचं म्हणून गेला चला वाडेकर मंडळ सुंदर अशी वाढण्याची सेवा आपली चालू आहे माऊली वरणराव माऊली वरणराव माऊली वरणराव माऊली वरणराव थोडीशी घाला थोडीशी ठिकाणी ठेवायचं इकडे इकडे चाटरास घेऊन जाऊ नका पुढे गाड्यांकडे ठेवू नका टायर खालीवर सावकाश जेवायचे आजकाल पाऊस नाही